आता हे ऑफिस माझ्यासाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये मी सर्व तुमच्यासाठीच करतो आणि येत्या काळात पण मी तुमच्यासाठीच करणार आहे. आज ही मोकळी जागा आहे, ती आपली तिथेच गाडी आहे आपली, ही मोकळी जागा आहे. उद्या कदाचित आपल्या ऑफिसच्या बाहेर ॲम्ब्युलन्स उभ्या असतील, त्या पण तुमच्या सेवेसाठीच असतील, त्या माझ्यासाठी नसतील. आणि एवढंच बोलणार आहे की तुमचे जे प्रॉब्लेम्स होते की सोन्या दादा पटकन फोन नाही उचलत, रिसिव्ह नाही, तर बघा इथे माझी मोठी बहीण असणार आहे, माझी माणसं या ऑफिसमध्ये असणार आहेत. पर्सनली तुमच्यासाठी तो नंबर असणार आहे. तुमच्या समस्या सर्व काय आपलं हे ऑफिस सुंदरममध्ये आहे, पालघरमध्ये. आपण आता ही ऑफिसला आपल्या कासला होता. तुम्हाला सर्वांना नमस्कार. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. कारण की बघा, नेहमी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नेहमी मी कमी करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आज 16 तारीख आहे आणि कालच म्हणजे रात्री आपल्या थोड्या गाडीचा ॲक्सिडेंट पण झाला आहे, पण स्टील मी ठीक आहे. फक्त डोकं आपटलेलं माझं आणि काय झालं नाही, व्यवस्थित आहे, काय नाही. फक्त गाडीचं नुकसान झालेलं आहे. वैभवकडे आपण गाडी बनवायला दिलेली आहे, आपल्याकडेच गाडी बनून जाईल. पण आपल्या मागे बघा, हे एक आपलं ऑफिस आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असणार की ज्या टायमाला माझी बहीण ऑफ झालेली, मला सोडून गेलेली, ज्या टायमाला माझ्या बहिणीचं निधन झालेलं, तेव्हा मी रडत नाही बसलो किंवा माठं असं हे नाही करत बसलो की अरे, तेव्हा पण मी तुमच्यासाठी कामं करत होतो आणि आता पण करतो आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये जास्त काय बोलणार नाही आहे, फक्त एवढंच बोलणार आहे की तुमचे जे प्रॉब्लेम्स होते की सोन्या दादा पटकन फोन नाही उचलत, रिसिव्ह नाही, तर बघा इथे माझी मोठी बहीण असणार आहे, माझी माणसं या ऑफिसमध्ये असणार आहेत. पर्सनली तुमच्यासाठी तो नंबर असणार आहे. तुमच्या समस्या सर्व काय आपलं हे ऑफिस सुंदरममध्ये आहे, पालघरमध्ये. आपण आता ही ऑफिसला आपल्या कास लावतो आहे. आणि तुम्ही जी मदत मला केली होती, जे माझी जुनी माणसं माझ्यासोबत जोडलेली आहेत, जो परिवार माझ्यासोबत जोडलेला आहे, तुम्हाला माहिती असणार की बहिणीच्या वेळेस मी स्कॅनर टाकले होते. तुमच्या स्कॅनरने आपण संपूर्ण सामान वगैरे आपण व्यवस्थितरित्या केलं होतं. आणि आता आपले पार्टनर आलेले आहेत, जे आपल्या ऑफिसचं काचेचं वगैरे काम करतात, आणि पूर्ण आपण तुमच्या सहकार्याने केलं होतं. तुम्ही आपल्याला खूप सारी मदत केली होती त्यातूनच. आता बेसिकली बघा, खूप जणांना प्रॉब्लेम्स होतो, आणि की आम्ही पण काही जास्त जणं नाही आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगतो, मी आहे कौशिक आहे, तो व्हिडिओ काढणार, आम्ही कामं करणार, एडिटिंग करणार, हे सगळ्या गोष्टी आम्ही काय जास्त एडिट काही करत बसत नाही. नॉर्मली जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आजींच्या घराचं काम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. काल पूर्ण रात्रभर काम केलं, ते पण मी व्हिडिओज टाकणार आहे. परत नाही होतं दादांच्या घराचं काम, खूप अशा गोष्टी बाकी आहेत. आता हे जे काम आहे, आता ही तुम्ही जर गाडी जी ग्लास पकडली तुम्ही ऑफिसची, तर हीच 35-40 हजाराची आहे. आता एवढं सगळं आपल्याला तर झेपवत नाही. अजून बघा, समोर तर आपण काय बोर्ड वगैरे लावलेला नाही मग, तर हे बोर्ड वगैरे पण आपल्याला लावायचं आहे. बेसिकली तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही आता हे ऑफिस माझ्यासाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये मी सर्व तुमच्यासाठीच करतो आणि येत्या काळात पण मी तुमच्यासाठीच करणार आहे. आज ही मोकळी जागा आहे, ती आपली तिथेच गाडी आहे आपली, ही मोकळी जागा आहे. उद्या कदाचित आपल्या ऑफिसच्या बाहेर ॲम्ब्युलन्स उभ्या असतील, त्या पण तुमच्या सेवेसाठीच असतील, त्या माझ्यासाठी नसतील. आणि हे संपूर्ण जे ऑफिस आहे हे तुमच्यासाठीच असणार आहे, तुमच्या सेवेसाठीच असणार आहे. 24 hours 24 तास तुमचे फोन रिसीव्ह केले जातील या ऑफिसवर. तुम्ही कधीही या, सकाळी या, दुपारी या, रात्री या. तुम्हाला इथे कधीच हे ऑफिस खाली भेटणार नाही. इथे तुम्हाला आम्ही किंवा आमची माणसं तुम्हाला नेहमी भेटतील. आता बेसिकली बघा, ॲक्सिडेंट झालेला आहे गाडीचं, वलसाडला जाऊन, अशा खूप गोष्टींसाठी माझ्याकडे परत नाही होत. तर भाऊच्या डोळ्याचं, ती छोटी बाई आहे तिच्या ट्युमरचं, सगळं काय आपल्याला करायचं आहे. आता ऑफिससाठी जर तुम्हाला मदत करायची असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण सोन्याला सहकार्य करू शकतो किंवा सोन्याला मदत करू शकतो, तर माझा नंबर आहे 7776876121. तुम्ही ह्याच्यावर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला माझा स्कॅनर पाठवून देईल. तुम्ही मला मदत थोडीफार करू शकता. मी व्हिडिओमध्ये स्कॅनर टाकणार नाही आहे, मला योग्य नाही वाटत. आणि बाकीचं बघा, काम चालू आहे, बिचारे आलेले आहेत, करतायत सर्व काम. आणि हे जेव्हा ऑफिस चालू होईल, ज्या दिवसापासून चालू होईल, तर पर्सनली ह्या ऑफिसमध्ये फक्त तुम्हाला सेवा देण्यात येतील. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही. तुम्ही कधीही या आपल्या ऑफिसला, रात्री 2 वाजता या, 3 वाजता या, 4 वाजता या, 5 वाजता या. आम्ही जरी नसलो तरी आमचे फोन चालू असतील. आणि असं तर होणारच नाही की ऑफिस कोण ना कोण असणार, मी नंतर कौशिक तरी असणारच. आणि मध्ये काय एवढं काय नाही बघा, जास्त नाही. तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही येऊ शकता, बसू शकता. एमर्जन्सी असेल, 1-2 असतील तर तुम्ही झोपू पण शकता. एवढं आपण केलेलं आहे, तुमच्यासाठीच आपण केलेलं आहे, तुमच्यासाठीच आपण करत राहणार कायम. बघा, आयुष्यामध्ये खूप लोक वेगळ्या मार्ग निवडतात. काही जणांना पैसा कमवायचा असतो, काही जणांना नाव कमवायचं असते. बघा, मला कोण नाही विचारत. आम्ही एवढं सगळं करतो तरी ना माझ्याकडे कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट आहे, ना कुठल्या न्यूजवर कधी आलो आहे. आम्हाला कोण नाही विचारत. आणि आम्हाला गरज पण नाही पडली त्याची कधी. आम्हाला वाटतसुद्धा नाही की आम्हाला कोणी विचारावं का काय करावं, अजिबात नाही. बघा, ते बोलतात ना की चांगल्याबरोबर कधी कधी वाईट पण घडतं. आमच्यासोबत पण तेच घडलं.
जर 100 माणसं आपल्याला चांगलं बोलतात, ते जळणारे पण आहेत, ज्याच्यामुळे आपल्या गाडीचं असे नुकसान वगैरे होत राहतात. पण तो जो अपघात झाला आपल्या गाडीचा, तो एका खड्ड्यामुळे झालेला आहे. तर तो मी खड्डा पण तुम्हाला दाखवणार आणि कुठे झाला आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार. पण ते नंतर, आता त्याच्यासाठी आपल्याला काही एवढा वेळ नाही आहे. आजीचं घर आपण जे केलेलं आहे रात्री, आपण ते पण तुम्हाला दाखवणार आहेत. त्या घरासाठी पण खूप पैसे वगैरे लागत आहेत, पण आपण इथून तिथून अरेंज करतोय, स्कॅनर वगैरे टाकतोय, तुम्ही मदत करतायत. वलसाडला जाताना जी तुम्ही मदत केली होती, ती मदत आपण संपूर्ण संपवली. आता हे पाठीमागे जे आपलं ऑफिस आहे, आपले पार्टनर लोक काम करत आहेत, संपूर्ण आपण जसं आपल्याला पाहिजे तसंच आपण करतोय, थोडा टाईम घेतोय. आता तुम्हाला हीच बघा, मी नेहमी तुमच्या सेवेसाठीच असणार आहे. ह्याच्यामध्ये मी कुठला माझा स्वार्थ नाही बघितला. मला नेहमी तुम्हाला हेच मला तुम्हाला नेहमी हेच बोलायचं असते की बघा, देवळामध्ये गेल्यावरती आपण खूप दान करू. जास्त देणगी दिल्यावरती ते फलकावर आपलं नाव लागते. पण देवाने कधी सांगितलंच नाही की मला तुम्ही एवढी देणगी घेऊन या की एवढा पैसा घेऊन या, मी तो ॲक्सेप्ट करणार. तर माझे स्कॅनर असतात, माझा नंबर पण आहे, व्हॉट्सअप करा, फोन करा, तुम्हाला माझे स्कॅनर पाठवून देणार. कारण की तो पैसा आम्ही आमच्या कामासाठीच लावतो. आणि राहिला प्रश्न आपलं ते भाऊंच्या मुलाचा बड्डे पण होता, ते पण व्हिडिओज राहिलेले, तर ते पण मी टाकून देणार आहे. कारण की त्यांनी पाचुपती परिवाराने त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता, लोकांना जेवण दिलं होतं. तर ते व्हिडिओ मला टाकायला नाही भेटले, कारण की मी वलसाडला गेलो, मग आजारी पडलो, आजारातून उठलो, बरं झालं, कामाला गेलो आणि सकाळी येताना गाडीचा ॲक्सिडेंट पण झालं. पण ठीक आहे. 5,500चा मिरर, पेंटिंग वैभव बोलला आहे का मी कमी याच्यातूनच करून देणार आहे तुला. बघू आता त्या गाडीचं पण किती होते. तर बस तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्हाला आपल्या ऑफिससाठी मदत करायची असेल, कारण की बोर्ड वगैरे खूप काम बाकी आहे, मध्ये पण खूप काम बाकी आहे, जर तुम्हाला मदत करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मला मदत करू शकता 100%. आणि बाकीचं राहिला त्या भाऊच्या डोळ्याचा आणि त्या बाईच्या ट्यूमरचं, जो पाठीच्या खाली झालेलं आहे, कमरेच्या खाली, त्याच्या पण आपण उपचार 100% करणार आहे. त्यासाठी पण तुम्ही मदत करा. बाकीचं कामं चालूच राहणार आहेत आपली. धन्यवाद.